मांढर परिसरातील वणव्यामुळे चारा जळून खाक. लोकप्रतिनिधी व दानशूरांच्या पुढाकाराने पशुपालकांना मोफत चारा वाटप. पुणे जिल्हा मांढर तालुका पुरंदर व परिसरातील डोंगर भागात 8 दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण वणव्यामुळे पशुपालकांच्या गवताच्या गंजी व चारा पूर्णपणे जळून मोठे नुकसान झाले. पशुपालनावरच उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांचा पुढील 4 ते 5 महिन्यांचा चारा या आगीत नष्ट झाल्याने जनावरांसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. या घटनेनंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला असला तरी शासकीय मदत मिळण्यास वेळ लागणार असल्याचे लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर मदतीचा हात पुढे करण्यात आला. मांढर गावातील ग्रामस्थ दत्ताजी पापळ व के अण्णा पापळ यांच्या मागणीनुसार पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय चंदूकाका जगताप, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊजी लोळे व पंचायत समिती सदस्य सायलीताई शिंदे यांच्या सहकार्याने दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून पशुपालकांना तातडीची मदत देण्यात आली. जेजुरी येथील आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर सुमित काकडे, बाळासाहेब लोळे तसेच पानवडी गावचे माऊलीबापू भिसे यांच्या सहकार्याने ऊस व वाड्याच्या गाड्या मागवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप करण्यात आले. या मदतीचा लाभ नानासो शेळके, राजेंद्र शिर्के, विलास लक्ष्मण शिर्के, शिवाजी शिर्के, बापू खोमणे, दत्तू खोमणे, कमल खोमणे, धनाजी शेळके, बापू शेळके आदी पशुपालकांना झाला. यावेळी माजी सरपंच विश्वासतात्या शिर्के, दत्तात्रय आप्पासाहेब पापळ, दादा खोमणे, गोपाळ उत्तरकर, सागर शिर्के, धनाजी शिर्के, उद्धव शिर्के, स्नेहल सोनू काशीद, माजी सरपंच वंदना शिर्के, सदाशिव शिर्के, नामदेव शिर्के, दीपक पापळ यांसह अनेक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. माजी सरपंच विश्वासतात्या शिर्के यांनी सांगितले की तातडीने मिळालेल्या या चाऱ्यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मदतीसाठी संजय चंदूकाका जगताप, हरिभाऊ लोळे व सायली शिंदे यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी डॉक्टर मनोज शिंदे यांनी सांगितले की काळदरी खोऱ्यातील गरजू पशुपालकांना पुढील काळातही अशीच भरीव मदत देण्याचा प्रयत्न राहील. तळागाळातील सर्वसामान्य पशुपालकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आहात माय मराठी न्यूज चॅनल. साठी संपादक छायाताई नानगुडे. मांढर गावामध्ये एक 8 दिवसापूर्वी जो काही वनवा लागला त्याच्यामध्ये प्रचंड असं नुकसान या शेतकरी बांधवांचं झालं होतं. त्यांना आपण चारा देण्याच्या बद्दल आपण वेगवेगळ्या संस्थांना आणि वेगवेगळ्या लोकांना आपण आव्हान केलं होतं की मदतीसाठी त्यांनी मदत करावी म्हणून. मांढर गावातील ग्रामस्थांनी त्यामध्ये दत्ताजी पापळ असतील, दीपकजी पापळ आणि इतर सर्व ग्रामस्थ दादा यांनी सगळ्यांनी पाठपुरावा करून आपण विश्वासतात्या यांनी सगळ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर आपण पंचनामा करण्यासाठी सांगितलं होतं. शासकीय दरबारी पंचनामा झालेला आहे, परंतु शासकीय मदत मिळेल तोपर्यंत जनावरांचा चारा उपलब्ध होणं गरजेचं होतं. त्यासाठी माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्याकडे पाठपुरावा घेऊन आणि वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळी लोकं असतील, त्याच्यामध्ये बाळासाहेब लोळे असतील, त्याचबरोबर माऊलीबापू भिसे आणि आनंदी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर सुमित काकडे या सर्व लोकांनी भरीव अशी मदत केली आणि ती मदत आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं. यामध्ये संपूर्ण मांढर ग्रामस्थांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मांढर ग्रामस्थांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय हरिभाऊजी लोळे, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य सायलीताई शिंदे या सर्वांनी उपस्थित राहून या सर्वांचा पाठपुरावा घेतला. येणाऱ्या काळात आपल्या मांढर ग्रामस्थांना असेल किंवा पशुपालकांना असेल जी काही मदत लागेल ती येणाऱ्या काळात देण्यात येईल असे आश्वासन त्यांच्या वतीने देण्यात आले. त्याबद्दल वीर भिवडीकरांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.